बांधकाम कामगारांना स्थैर्य प्राप्त व्हावं, त्यांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनानं बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची निर्मिती केली। या मंडळामार्फत राज्यभरातील शेकडो बांधकाम कामगारांना याचा लाभ होऊ लागलाय। याची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन असल्यानं नोंदणी आणि नूतनीकरणाची ही प्रक्रिया नेहमीच सुरू असते। आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात 1,15,000 इतक्या बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे। जानेवारी 2023 आणि डिसेंबर 2023 या कालावधीत बांधकाम कामगारांनी केलेली ऑनलाईन नोंदणी आणि त्यातील त्रुटी वेळच्या वेळी पूर्ण केल्यामुळे डिसेंबर अखेर नोंदणी आणि नूतनीकरणाचा एकही अर्ज प्रलंबित नसल्याचं सहाय्यक कामगार आयुक्त विकास घोडके यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत 1,15,000 नोंदित बांधकाम कामगार आहेत। अर्जाची नोंदणीसाठीचे अर्ज आणि रिन्युअलसाठीच्या अर्जाची येणाऱ्या अर्जाची संख्याही खूप जास्त आहे। आज रोजी मंडळामध्ये प्रलंबित अर्जाची संख्या ही कर्मचाऱ्यांनी स्टाफनी खूप मेहनतीनं जास्त काम करून ही खूप कमी करत आणलेली आहे। आज जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीतील नोंदणी नूतनीकरणाचा एकही अर्ज या कार्यालयात प्रलंबित नाही। पण माझी सर्व बांधकाम कामगारांना सध्या आव्हान आहे, आचारसंहितेमुळे जी आपली वेबसाईट आहे ती नोंदणी नूतनीकरणाकरता बंद आहे आणि लाभाचे अर्ज भरण्यासाठी देखील बंद आहे। तरी ज्यांनी 16 मार्चपूर्वी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांचेच अर्ज सध्या डेस्कवर आहेत। नवीन अर्ज भरण्याकरता मर्यादा आहेत किंवा वेबसाईट बंद आहे। मुलींचं लग्न, मुलांचं शिक्षण, गंभीर आजार, मयत कामगाराच्या पत्नीला आर्थिक स्वरूपात लाभ यासह जवळपास 29 लाभ या योजनेतून बांधकाम कामगारांना मिळत आहेत। सध्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण आणि लाभासाठी योजनांची वेबसाईट बंद ठेवण्यात आली आहे। आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी ज्यांनी अर्ज केलेत त्यांचेच अर्ज प्रक्रियेत राहणार आहेत।